नमस्कार, मी सेजल पुरवार आणि आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी। आज अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होते। तर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उद्या अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जाणार आहेत। अंत्यदर्शनानंतर अजित पवारांचं हे पार्थिव पुन्हा रुग्णालयात आता नेण्यात आलंय। नमस्कार, उद्या सकाळी आपण 10 वाजता इथे सगळे जमणार आहोत। आधी दादा यात्रा काढणार गावातून बरं, मग आपण 10 वाजता इथे सगळे जमूया। दादांना दादा पण आपल्याबरोबर 10 वाजता इथे येतील आणि 11 वाजता हा अंतविधी 11 वाजता उद्या आहे। तर 10 वाजता आपण सगळे इथे जमूया। उद्या आपण सगळे इथं 10 वाजता जमणार आहे। विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा। जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा। आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत। आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला। प्लीज जरा शांतनी घ्या। मी आपल्या सर्वांचा प्रेमापासून आभार मानतो। आपण सर्वांनी कायम आधीपासूनच दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं ते आजपर्यंत लढत आले तसं लढायचं। उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण पुढचं तसं